विधान परिषदेचे आमदार राम शिंदे आपल्याबरोबर. राम शिंदेजी, आज सभापती म्हणून तुमची निवड होणार आहे. खरं तर विरोधी बाकाकडनं कोणाचाही अर्ज आलेला नाहीये. पक्षाने न्याय दिला म्हणायचा? पक्षाने पण न्याय दिला आणि विरोधकांनी देखील सन्मान केला. त्यामुळे फॉर्म भरलेला नाही, बिनविरोध निवड झालेली. आता अधिकृतरित्या 11 वाजता सभागृहामध्ये घोषणा होणार आहे. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही कर्जत जामखेड तालुक्यामध्ये एकंदरीतच अटीतटीची संपूर्ण लढाई होती. तुमच्या विरोधी बाकावरचे आमदार जे आहेत ते अवघ्या 1200 मतांनी निवडून आलेले होते. त्याच्यावरती देखील तुम्ही खरं तर आक्षेप नोंदवलेला होता. त्यांनी वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर केला. आता इतकी कडी मेहनत करून संघर्ष करून 2 वेळेसचा आता तुम्हाला पक्षाकडनं एक न्याय बॅलन्सिंग जिल्ह्यात संपूर्ण होतोय का? निश्चितच भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून राम शिंदे जी काही भूमिका घेतली संघर्षाची आणि पक्षाने जी काही जबाबदारी दिली, काम करत असताना वरिष्ठांच्या प्रति मनामध्ये आदर, प्रामाणिकपणे आणि वरिष्ठांचा विश्वास जोपासत खऱ्या अर्थानं विचाराला आणि लक्ष्याला भेदण्याचं काम प्रामाणिकपणे केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं स्वरूप निर्माण होतं. निश्चितच अल्पशा मताने पराजय जरी झाला असला तरी पराजयाला खचून न जाता, गेल्या वेळेस देखील मी खचलो नाही, यावेळेस देखील खचलो नाही. रेकॉर्ड ब्रेक मतं मिळाली आणि रेकॉर्ड ब्रेक मतं मिळत असताना, एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीचा सामना करत असताना कार्यकर्ता आणि आमचे सगळे पदाधिकारी झुंजले, संघर्ष केला आणि त्याचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनी आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सन्मान केला आणि विरोधी पक्षांनी देखील त्याच्याला आदर ठेवत फॉर्म भरला नाही. त्यांचं देखील आभार या निमित्ताने मानतो आणि म्हणूनसाठी ही संधी मिळाली या आणि दिलेल्या आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हाच माझा धर्म असेल. किती आनंदाचा क्षण आहे कुटुंबाला, तुम्हाला? निश्चितच आनंदाचा क्षण आहे मला आणि माझ्या संपूर्ण कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला. जे पक्षाने काम केल्याची दखल घेतली त्यामुळे प्रचंड गर्दी कर्जत जामखेड आणि नगर जिल्ह्यातून एकूणच महाराष्ट्रातून निर्माण झाली. आता जो काही बंगला मला अलॉट होणार आहे त्याच्या ऑलरेडीच कार्यकर्त्यांनी कब्जा घेतलेला आहे. खरं तर आता तुम्ही संघर्षातून वर येणारे नेते म्हणून आहात आणि आता तुम्हाला एक संविधानिक पदावरती बसवलं जाणार आहे. मग तो संघर्ष तुमचा मिटला म्हणायचा का? मी ज्या जागेवर जातो, ज्या जागेवर बसतो आणि जे मला पद मिळतं त्या पदाला पूर्ण न्याय देण्याची भूमिका मी घेणार आणि त्याच्यातून वेळ मिळाला की दुसरं काम करणार. धन्यवाद राम शिंदे यांनी आपल्याशी बोलल्याबद्दल. खरं तर राम शिंदे यांनी एक अचूक सूचक एक वक्तव्य केलं. खरं तर मला जे पद मिळणार आहे त्याला न्याय तर देईल, परंतु त्या पदाच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळणार आहे त्या वेळामध्ये मी संघर्षाचं काम देखील करणार. त्यामुळे येत्या काळात कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा काही संघर्ष पुन्हा उभा होणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.